म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का? म्हातारी मरावा पण कोण? कोणती? बोंबला माया. माया नावाची म्हातारी मरावा. माया कोणे? माया विकने म्हणता मी भाविनी खरे. सर्व विद्याय दारुण चरण रिकाले वाटे. ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं मुलाचा बोध आणि म्हातारी मेली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोलत जा. नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगत चाललंय. आपण म्हणतो हा माझा पोर आहे. आपल्या पोराचा आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केलो आपण देवे. परत मिळाय का? माया वजा केली का आपण? जे काय. आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहित नाही ना. हां आता पुन्हा ऐका. मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली. तिचा बाप पिसाळा झालीच नाही मला. ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला. त्याला विचारलं का आणली? आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे. माझ्यासमोर बसलेला प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही. पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा. म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहेत 16. आता मोजा 16 पोरं. चोपदार उरकायचंय का? 16 पोर आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही पण